राऊर घाटात कंटेनरची ट्रॅक्टरला जोरदार धडक, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान। नमस्कार, मी शरद पवार आणि आपण पाहत आहात S9 न्यूज। मित्रहो, सध्या आपण उभे आहोत राऊर घाटात, जेथे आज पुन्हा एकदा प्रशासनाच्या बेफिकिरीचा कडेलोट झालेला स्पष्टपणे या दृश्यातून दिसतो आहे। रायपूर तालुका चांदवड येथील शेतकरी कांदे विक्रीसाठी उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघाले होते, मात्र सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील राऊर घाटात सुमारे 6 वाजेच्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका कंटेनर क्रमांक NL01 L7298 ने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली आणि मेहनतीच्या शेतकऱ्याचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला। ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा झाला, संपूर्ण घाटातील वाहतूक ठप्प झाली आणि कांदे रस्त्यावर विखुरले गेले। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र केवळ नसीब बलवंतर ठरल्यानेच हे शक्य झाले, हे वास्तव नाकारता येणार नाही। राऊर घाटात अपघात होणे ही आता अपवादाची नव्हे तर नेहमीचीच बाब बनली आहे। धोकादायक उतार, चुकीच्या ठिकाणी बसवलेले स्पीड ब्रेकर, अपुरी सूचना फलक व्यवस्था आणि रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे हा घाट दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे। आज शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, उद्या कोणाचा जीव जाईल याची शाश्वती देता येत नाही। प्रशासनाने डोळे उघडून पाहिले नाही तर हा घाट भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेचा साक्षीदार ठरणार, हे कटू वास्तव आहे। घटनेचं गांभीर्य बघून जखमींना तातडीने सेवा देण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिका व सोमा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व सदर शेतकऱ्याला मदतीचा हात दिला। S9 न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।